नमस्कार, संगीताज फूड कोर्ट मध्ये आपलं स्वागत आहे। नवीन लोक व्हिडिओ बघतायत पण चॅनलला सबस्क्राइब करत नाहीये, तर पहिले चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या एक सबस्क्राइबने मला मोटिवेशन मिळतं, तर प्लीज सबस्क्राइब करत जा। आज आपण हिवाळ्याचे मेथीचे लाडू तयार करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: मकाणे 250 ग्रॅम, अर्धा किलो गव्हाचं पीठ, गूळ, हे खोबरं आहे 2 वाट्या म्हणजे अर्धा किलो खोबरं आहे, 50 ग्रॅम डिंक आहे, 50 ग्रॅम उडदाची डाळ, 25 ग्रॅम पिस्ता, 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम बदाम, 250 ग्रॅम आळीव, 50 ग्रॅम मेथी, अर्धा किलो बारीक पूड केलेली खारीक पावडर, 50 ग्रॅम तीळ, अर्धा किलो तूप, 25 ग्रॅम खसखस। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण इथे गॅस पेटवून कढई ठेवलेली आहे। थोडी कढई गरम झाली का आपण ही जी मेथी घेतलेली 50 ग्रॅम ती आपण आता बारीक ह्याच्यावरती थोडीशी म्हणजे फक्त भाजून घेणार आहे, जास्त काळी करायची नाहीये कारण ती नरम असते, मग भाजल्यामुळे तिची बारीक पूड होऊ शकते, म्हणून आपण ती आता गरम करून घेणार आहोत। हलक्या आचेवर आपल्याला ती गरम करायची, जास्त नाही, फक्त ती कडक झाली पाहिजे म्हणजे त्याची बारीक पूड आपण लगेच मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। सारखं हलवत राहायचं म्हणजे ती सगळीकडनं अशी भाजली जाईल। कोरडीच पहिले, त्याच्यात तूप वगैरे काही टाकायचं नाही, कोरडीच भाजून घ्यायची आपल्याला। मेथी ही शरीरासाठी खूप चांगली असते, हाडांसाठी आणि केसांसाठी तिचा खूप उपयोग होतो, म्हणून हिवाळ्यात सगळे जे पदार्थ आपल्या शरीराला हवे असतात त्याचे आपण लाडू तयार करून घेत आहोत। आणि हिवाळ्यातच हे लाडू केले जातात जेणेकरून आपल्या शरीराला सगळे याच्यातले जे जीवनसत्व आहे ते मिळतील, म्हणून आपण हे लाडू तयार हिवाळ्यातच केले जातात। आता इथे मी 2 चमचे तूप टाकून घेते। याच्यात आता आपल्याला ड्रायफ्रूट तळून घ्यायचे। हे बघा, हे 50 ग्रॅम मी काजू घेतलेले ते आता मी याच्यात टाकले। पिस्ता घेतलेला आहे हा 25 ग्रॅम, तो पण मी याच्यात, हे छान आपण तुपामध्ये असे तळून घेणार आहे। बदाम घेतलेले ते बघा 50 ग्रॅम, हे असे आता तुपामध्ये आपण हे सगळे मस्त थोडेसे सोनेरी रंग होईपर्यंत तळून घेतोय। ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, जास्त घातले तरी चालेल, कमी घातले तरी चालेल, असं काही नाही। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही याच्यात घालू शकता। याच्यात काजू, बदाम आणि पिस्ता घातलेला आहे। हे बघा, आता छान सोनेरी कलर येईपर्यंत हे असे आपण थोडे 5 मिनिटं तळून घेणार आहोत। मग नंतर आपल्याला याची बारीक पूड करून घ्यायची आहे। गॅस बारीकच करून ठेवायचा आहे। हे बघा, छान असे सगळीकडनं खालीवर करून ते तसे सोनेरी कलर होईपर्यंत आपण हलवत राहणार आहे, जेणेकरून ते सगळीकडे फ्राय होतील। हे बघा, आता आपले छान काजू बदाम आहे बघा मस्त फ्राय झालेले आहे। आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते। हे जे मी सगळं साहित्य घेतले ते 1 किलोच्या प्रमाणे आहे। जर तुम्हाला अर्धा किलोचं करायचं असेल तर तुम्ही काजू, बदाम, पिस्ता 25-25 ग्रॅम, मेथी 25 ग्रॅम असे तुम्ही वापरू शकता, कमी जास्त तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रमाणे, पण हे एकदम परफेक्ट माप आहे 1 किलोसाठी। हे बघा, असे आपले आता छान काजू, बदाम, पिस्ता मस्त गरम झालेले। आता आपण याच्यात आता हे डिंक आहे ते तळून घेणार आहे। थोडं तूप जास्तच घालायचं आहे। आपण हे अर्धा किलो तूप घेतलेलं, त्यात आपण जसं लागेल तसं आपण ते वापरत आहोत। आता आपण याच्यात तूप गरम झालं का आपण त्याच्यात डिंक टाकून घेणार आहे। डिंक छान तळून घ्यायचे, मस्त तो फुलला पाहिजे। काजू बदाम आपण याच्यात फ्राय केल्यामुळे तुपाचा कलर असा झालेला आहे बघा।
आता आपण हे बघा 50 ग्रॅम डिंक घेतलेलं. डिंक आपण थोडंसंच घालून घेतो याच्यामध्ये. एकदाच नाही तळून घ्यायचं आहे, हा 2 वेळेस तळला जाईल. हे बघा छान तो एकदम आतमध्येपर्यंत असा फुलून आला पाहिजे. डिंक कच्चा राहायला नाही पाहिजे. तो कच्चा राहिला तर आपल्या दाताला चिपकून राहतो, म्हणून तो पूर्ण असा फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे तो डिंक. हे बघा आणि खालीवर छान हलवायचं आहे, म्हणजे तो सगळीकडनं तळला जाईल. त्याची आपल्याला नंतर बारीक पूड करायची आहे. डिंक पण आपल्या हाडांसाठी खूप उपयोगी आहे, म्हणून आपण मेथीच्या लाडूमध्ये आवर्जून डिंक वापरला पाहिजे. काही लोक डिंकाचे फक्त डिंक आणि खोबरं याचेच फक्त लाडू करतात, ते पण खूप छान असतात. पण आपण आता सगळं साहित्य एकत्र करून आपण हे लाडू तयार करतोय. हे बघा छान असा डिंक बघा फुललेला आहे मस्त. आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊ. आपण ज्याच्यात आता ड्रायफ्रूट काढून घेतले त्याच्यातच आपण हे काढून घेतोय. नंतर आपल्याला सर्व हे बारीक करून घ्यायचे एकदम. हे असं सगळे पदार्थ आहेत ते तुपामध्येच फ्राय करून तळून घ्यायचे, जेणेकरून तुपाचा जो स्वाद आहे आणि टेस्ट ती आपल्याला लाडूमध्ये येईल. आता आपला जो अर्धा उरलेला आहे डिंक तो पण आपण आता याच्यात सर्व घालून घेऊ आणि तळून घेऊ. मी तुम्हाला हे बघा आता आपला हा डिंक पूर्ण तळून झालेला आहे. बघा किती छान फुलला आहे, त्याचा कलर पण थोडासा चेंज झालेला आहे. आता आपण हा सगळा डिशमध्ये काढून घेऊ. हे बघा असं मस्त सगळा डिंक आपण याच्यात छान तळून झालेला आहे. आता आपण ही उडदाची डाळ घेतलेली आहे 50 ग्रॅम, ही आपण आता छान आता भाजून घेणार आहे. उडदाची डाळ घेतल्यानंतर ती छान पुसून घ्यायची 2-3 वेळा फडक्याने आणि मगच ती वापरायची आहे, कारण त्याला पावडर वगैरे लावलेली असते, म्हणून आपण ती पुसून घेतलेली आहे. आणि ती पण छान आता सोनेरी कलर येईपर्यंत आपण अशी भाजून घेणार आहे. हे बघा गॅस मी फास्टच ठेवलेला. थोडी डाळ गरम झाली का गॅस स्लो करणार आहे आणि मग स्लो आचेवर आपण मंद आचेवर ती भाजून घेणार आहे. प्रत्येक प्रमाण व्यवस्थित घेतलं तर आपले डिंकाचे लाडू खूप टेस्टी होतात आणि एकदम मऊ होतात. त्याच्यामुळे जे प्रमाण सांगितलं त्याप्रमाणेच तुम्ही करा प्रत्येक गोष्ट. जर तुम्हाला 1 किलोचं लागत असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट काजू बदाम तुमच्या आवडीनुसार, पण बाकीचे जे आहेत ते 50-50 ग्रॅम घ्यायचे. म्हणजे सर्व प्रमाण एकत्र व्यवस्थित घेतल्यावर लाडू पण छान तयार होतात. आता आपण छान असे डाळ भाजून घेतोय. आता बघा हलकासा कलर येतो डाळीला. आणि उडदाची डाळ ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकली तरी काही हरकत नाही आहे. पण मी इथे घेतलेली आहे. कमरेसाठी उडदाची डाळ खूप चांगली असते आणि थंडीमध्ये उडदाची डाळ खाल्ली पाहिजे, म्हणून आपण ती लाडवामध्ये आता याची बारीक पूड करून टाकणार आहे. हे बघा आता आपली डाळ छान आहे बघा, छान तिला कलर आलेला आहे. आपण आता ही थंड होण्यासाठी ठेवून देऊ. आता आपण ही 250 ग्रॅम आळीव घेतलेली आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. हे 1 किलोचं प्रमाण आहे म्हणून मी ती पाव किलो घेतलेली. आता ती पण मंद आचेवर आपल्याला थोडी भाजून घ्यायची. भाजल्यामुळे मग ती कडक झाली का त्याची चांगली बारीक पूड तयार होऊ शकते. तुम्ही अशी सुद्धा टाकू शकता, असं काही नाही आहे, पण थोडी बारीक केली म्हणजे ती दाताखाली येणार नाही, म्हणून आपल्याला ती बारीक करून घ्यायची. हे बघा आता आपली आळीव छान अशी भाजली गेली आहे. आता आपण ती थंड होण्यासाठी ठेवणार आहे. आपण पतीळे घेतलेले आहे ते पण आता इथे मी भाजून घेते. सगळं हलक्या आचेवर एकदम भाजून घ्यायचं, हलकंसं कलर येईपर्यंत. आता हे तुम्ही बारीक केले तरी चालतील, नाही केले तरी चालेल, असं काही नाही आहे. पण आपण एकदा मिक्सरवर हे गरम झाल्यानंतर बारीक करून घेणार आहे. सगळे पदार्थ आपल्याला बारीक करून घ्यायचे, जिन्नस साहित्य. हे बघा आता हे छान थोडंसं भाजल्यावर आपण हे काढून घेणार आहोत. आता हे बघा आपले तीळ असे भाजलेत. आता आपण हे
प्लेटमध्ये काढून घेऊ. खोबरं हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे. मी आधी थोडं भाजून घेतलं होतं, पण अजून थोडं भाजून घ्यायचं आहे. हे बघा, अर्धा किलो खोबरं आहे, 2 वाट्या. तुम्ही खोबरं जास्त पण घालू शकता, असं काही नाही की मी अर्धा किलो घेतलं. उलट खोबरं थंडीमध्ये आपण खाल्लं पाहिजे, तेल खोबऱ्यामध्ये तेल असतं म्हणून. तर तुम्ही अजून जर जास्त घेतलं तरी काही हरकत नाही आहे, पण मी अर्धा किलो घेतलेले आता 1 किलोसाठी. हे बघा, आता मी हे छान सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेते. हे बघा, आता आपलं खोबरं छान भाजलं गेलेलं आहे. आता ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. आता हे आपण 250 ग्राम मकाणे घेतलेले, ते पण थोडे थोडे टाकून हलक्या ह्याच्यावर आपल्याला भाजून घ्यायचे. हे बघा, अर्धे अर्धेच घालायचे, सगळे एकदम नाही भाजायचे. ते खूप नरम असतात, त्याच्यामुळे आपल्याला सावकाश 5 ते 10 मिनटं ते भाजून घ्यायचे, तसे गरम करून घ्यायचे म्हणजे. हे बघा, आता आपण सगळे मकाणे असे 250 ग्राम हे मकाणे आहेत, ते भाजून घेतलेले आहेत. हे बघा, हे असे. आता ते थंड करायला आपण ठेवूया. तोपर्यंत इथे आपण ही खसखस आहे घेतलेली आहे, तुम्ही कमी पण घेऊ शकता. ती कढई गरम करून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आहे, आणि ती गरम कढईवर फक्त थोडीशी 2 मिनटं अशी हलवून घ्यायची आहे. नरम असेल तर ती थोडीशी कडक होईल. हे बघा, जास्त गॅस चालू करून ती अशी हलवायची नाही, नाही तर ती लगेच काळी होऊन जाईल. म्हणजे कढई आपण तापवून घेतलेली आहे, गॅस बंद केला आणि मग आपण त्याच्यामध्ये ही खसखस घालून घेतलेली आहे. हलक्या हाताने आपण थोडीशी 2-3 वेळा अशी हलवून नंतर आपण ती काढून घेणार आहे. आणि आता आपण जे सगळे साहित्य भाजून घेतलेले आहेत ते मिक्सरमध्ये बारीक त्याची पूड करणार आहे मी. मग तुम्हाला मी सगळं साहित्य दाखवते. आता आपण हे तूप आहे, याच्यामध्ये आपण डिंक तळून घेतलं होतं म्हणून ते तूप आहे उरलेलं. त्याच्यात आपण आता हे गव्हाचं पीठ आहे, ते छान याच्यात सोनेरी कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनटं आपल्याला हे भाजण्यासाठी लागणार आहे. गॅस फास्ट करायचा नाही, हळूहळू बारीक गॅसवर आपल्याला हे सगळं पीठ भाजून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला जसं लागेल तसं आपण ह्याच्यात तूप घालून घेणार आहे. आता कढईमध्ये जे तूप होतं त्याच्यातच मी हे पीठ घातलेलं आहे, आणि हे आता मी असं भाजून घेते. मग नंतर लागलं का आपण परत ह्याच्यात तूप टाकून घेऊ. गव्हाच्या पिठामुळे लाडवाला एक छान असं तयार होण्यासाठी एक असा नरमपणा येतो, म्हणून आपण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घातलेलं आहे. हे बघा, हे अर्धा किलो पीठ आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर गव्हाचं पीठ नसेल वापरायचं तर तुम्ही त्याच्यामध्ये उडदाची डाळ बारीक करून ती पण घालू शकता, आणि गव्हाचं प्रमाण कमी पण घेऊ शकता 1 वाटीचं. आता हे 1 किलोचं आहे म्हणून याच्यात मी 2 वाट्या घेतलेल्या आहेत. आता हे असं मंद आचेवर मी हळूहळू भाजून घेते. हे बघा, 15 ते 20 मिनटं आचेवर हे मी एकदम बारीक गॅसवर 1 ते 1.5 वाटी तूप घालून छान असं गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे. बघा कसा कलर त्याचा झालेला आहे, मस्त पूर्ण असं तुपामध्ये आपण गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे. आता आपण हे काढून घेणार आहे, आणि नंतर आपण जे खारीक आहेत, लाडू करताना शक्यतो तुम्ही काळे खारीक जे असतात तेच वापर करा. ते पिवळे खारीक त्याच्यामध्ये टेस्ट चांगली नाही लागत, पण लाडवांसाठी खास करून काळे खारीक असतात तेच वापरले जातात, त्याच्यामुळे तुम्ही तेच शक्यतो वापरा. हे बघा, हे आता मी काढून घेते आहे. आता आपण हे अर्धी वाटी तूप घेतलेलं, याच्यामध्ये जे खारीक बारीक केले होते ते पण आपण छान असे आता तुपामध्ये तळून घेतोय, म्हणजे भाजून घेणार आहे. हे बघा, हे जे मी अर्धा किलो खारीक घेतली होती त्याची पूड केलेली. खारीक आणायचे, त्याच्यातल्या बिया काढायच्या, उन्हामध्ये 2-3 दिवस ते वाळवायचे, आणि मग त्याच्या बिया काढून त्याचे तुकडे करायचे, आणि मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करून ही अशी पावडर घेऊ शकता. जर नसेल तर तुम्हाला रेडीमेड पूड पण मिळते ही पावडर किराणा दुकानात, तर तुम्ही ती पण वापरू शकता. आता आपण छान ही पण तुपामध्ये अशी भाजून घेतोय. बघा,
काळे खारी चवीला टेस्टीला खूप सुंदर लागतात, त्याच्यामुळे लाडवांसाठी शक्यतो तुम्ही काळे खारीकच वापरा। हे बघा, आता अजून याला आपल्याला तूप लागेल, आपण थोडंसं परत याच्यात तूप टाकून घेणार आहे। 1 किलोला साधारणतः 1 किलो आपल्याला बरोबरी तूप लागणार आहे। तूप जेवढं तुम्ही जास्त याच्यामध्ये टाकाल तेवढे लाडू छान मुरतील आणि आपल्याला खायला पण खूप छान लागतील। हिवाळ्यात आपण तुपाचा पण वापर केला पाहिजे, म्हणूनच हिवाळ्यामध्ये लाडू वगैरे केले जातात, तर तुम्ही तुपाचा वापर जास्तीत जास्त करा। आता आपण याच्यात अजून थोडंसं तूप घालून घेणार आहे। मी थोडंसंच वाटीत काढून घेते, पण साधारण 1 ते 1.5 किलो 1 किलोच्या मापासाठी तूप लागणार आहे आपल्याला, त्याच्यामुळे तुम्ही परफेक्ट तूप घ्या। आणि तुपामध्ये सगळे साहित्य जे आहेत आपण घेतलेले आहे, काजू, बदाम, उडदाची डाळ, खसखस, तीळ, सगळे तुपामध्ये असे भाजून घेतल्यामुळे, तळून घेतल्यामुळे त्याची चव छान येते। त्याच्यामुळे आपण गाईचं तूपच वापरलं पाहिजे। नसेल तर काही लोकांकडे डालडा पण असतो, किंवा काही लोकांना तूप चालत नाही तर तेलाचे सुद्धा आपण करू शकतो। जसं तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा। याप्रमाणे हे बघा, आता आपले छान खारी मंद गॅसवर आपण हे तुपामध्ये असे तळून घेतलेले आहे। आता मी हे काढून घेते। इथे बघा, आपण गव्हाचं पीठ जे तुपामध्ये हे करून घेतलेलं आहे, भाजून घेतलेलं आहे, त्याच्यातच आपण हे खारीक पावडर आता मिक्स करून घेऊया। हे बघा, आता मी परत याच्यात 2 चमचे तूप घालून घेते। ही मेथी आपण भाजून घेतली होती आणि बारीक पूड केलेली आहे, ती मी आता तुपामध्ये भाजून घेणार आहे। याच्यामध्ये काही लोक मेथीची पूड दुधामध्ये 2-3 तास किंवा रात्रभर भिजत ठेवतात। मी तसं न करता डायरेक्ट तुपामध्ये मी अशी भाजून घेते। मेथीचे लाडू बोलल्यावर मेथी ही पाहिजेलच, आणि मेथी खूप केसांसाठी पण चांगली असते, आपल्या हाडांसाठी पण चांगली असते। पण असं म्हणतात की दुधामध्ये टाकल्यानंतर त्याचा कडवटपणा जातो, पण असं काही नाही आहे। आपण कमी जास्त प्रमाणात, मी आता ही अख्खीच ना दुधात टाकलेली आहे नाही काही, डायरेक्ट मी ही पूड घेऊन अशी तुपामध्ये छान अशी भाजून घेते आहे। असं केलं तरी चालेल। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही, आवडत असेल तर तुम्ही दुधामध्ये सुद्धा ही रात्रभर किंवा तुपामध्ये रात्रभर भिजत ही ठेवू शकता। वाटीमध्ये आपण ही 1 वाटी घेतलेली मेथी, तर तुम्ही त्याच्या बरोबरीने तूप घ्यायचं आणि त्याच्यात ही मेथीची जी आपण पावडर केली किंवा पूड केलेली आहे ती भिजवून तुम्ही रात्रभर ठेवू शकता, नाही तर दुधात पण आपण ही भिजवू शकतो। मी हे काहीच केलेलं न असता मी याच्यामध्ये डायरेक्ट तूप टाकलेलं आहे आणि ती तुपामध्येच अशी परतून घेते। हे बघा, आता आपली मेथी छान तुपामध्ये बघा अशी भाजून झालेली आहे। आता मी सगळं एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे। हे बघा, इथे मी ही खारीक पावडर तुपामध्ये भाजून घेतलेली, इथे हे आपण पीठ आहे गव्हाचं पीठ, ते तुपामध्ये करून घेतलेले, त्याच्यातच आता मी ही मेथी पावडर घालून घेते। बघा, आता मी याच्यात ही भाजलेली तुपामध्ये भाजलेली मेथी याच्यात टाकलेली आहे। हे खारीक आहे आणि इथे गव्हाचं पीठ आहे। जे पण आता तुपामध्ये आपण तळून घेणार आहे ते सगळं याच्यात एकत्रच करणार आहे आपण, त्याच्यामुळे मी सगळं एका ह्याच्यातच टाकून घेतलेलं आहे। हे बघा असं। आता आपण इथे उडदाच्या डाळीचं पीठ आहे ते पण आता तुपामध्ये, हे बघा, हे 50 ग्रॅम आहे डाळ भाजून बारीक करून घेतलेली पीठ, त्याचं ते पण तुपामध्ये आता भाजून घ्यायचं आहे। गॅस सगळं जे काही साहित्य घेतलेलं आहे ते मंद आचेवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। बघा असं, वेळ लागतो पण करपत नाही, एकदम सावकाश आपण व्यवस्थित भाजल्यामुळे तूप सगळ्या पदार्थामध्ये छान मुरलं जातं आणि त्याची टेस्ट आपल्याला अजून चांगली येते। म्हणून आपण घाई करायची नाही, सगळं बारीक गॅसवरच आपण हे पदार्थ असे भाजून घेतो। आणि तुम्ही जर तुपाचं प्रमाण कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही आहे, सगळे पदार्थ
कोरडे भाजून घ्यायचे, पण गव्हाचं पीठ आणि हे उडदाचं पीठ आहे ते तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. आणि नंतर मग लागेल तसं तुम्ही लाडू बनवताना जर लाडू वळत नसेल तर तुम्ही परत त्याच्यात तूप गरम करून लाडू वळू शकता. जर तुम्हाला असं वाटत असेल तूप जास्त लागतंय वगैरे तर. हे बघा आता आपली उडदाची डाळ पण छान आहे बघा. पीठ उडदाचं पीठ पण हे छान सोनेरी कलरचं भाजून झालेलं आहे. आता हे पण मी या परातीमध्ये काढून घेते. सगळं मी आता हे तळलेलं जे तुपामध्ये सगळं भाजून घेतलेलं ते सगळं एकत्रच घालणार आहे. आता याच्यात मी तूप घालून घेतलेलं आहे आणि हे 250 ग्रॅम मकाने बारीक करून घेतलेले आपण हे बघा भाजायचे आणि त्याचे बारीक करून पावडर करून घेतली. आता हे मकाने पण आपण तुपात छान असे भाजून घेणार आहे. 1 किलोचं प्रमाण आहे, त्याला तुम्ही 1 ते 1.5 किलो तूप याच्या लागेल आणि गूळ पण तसं तुम्ही प्रमाण अचूक करून घ्या. हे बघा छान तुपामध्ये असे परतून घ्यायचे. तूप आता मी थोडंसं टाकलेलं आहे, नंतर जरासं भाजले गेले का मग परत आपण याच्यात तूप घालून घेणार आहे 2 चमचे. असं मकाने हे आपल्या शरीरासाठी चांगले असतात, त्याच्यात कॅल्शियमचं प्रमाण खूप असतं, म्हणून आपण मकाने हे आवश्यक, मेथीचे लाडू करताना मकाने आवश्यक घातले पाहिजे. जर तुम्हाला मिळाले नाही तर किराणा दुकानात हे मिळतात, तर तुम्ही मकाने लाडूमध्ये घालून घ्या. हे बघा हे असं. आता मी हे छान बारीक आचेवर भाजून घेते, मग तुम्हाला मी दाखवते. हे बघा आता आपण तूप टाकून मखाणे हलकेसे भाजून घेतलेले आहेत. हे बघा आता ते मी परातीमध्ये घालून काढून घेणार आहे. इथे आपण परातीत गव्हाचं पीठ, खारीक, मेथी जे सगळं तुपामध्ये भाजून घेतलेले ते काढून घेतलेले. आता हे मखाणे पण तुपामध्ये आपण भाजून घेतले, त्याच्यात मी काढून घेते. हे बघा आता आपण परत याच्यात तूप घालून घेतलेलं आहे. आता ही आळीव आणि तीळ बारीक करून घेतली, ती आळीव भाजून बारीक केलेली आहे आणि तीळ पण. आता ही पण आपण तुपामध्ये छान असं, हे तुम्ही नुसते भाजलेले पण करू शकता. हे मी आता सगळं तुपात टाकल्यामुळे त्याची टेस्ट अजून वेगळी छान येईल, म्हणून मी हे सगळं जेवढे आपण साहित्य घेतलेले ते सगळे मी तुपात तळून घेतलेले. पहिले आपण भाजून घेतले, नंतर बारीक करून घेतले आणि आता हे आपण तुपामध्ये थोडेसे आपण असे फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून त्याच्यामधला जो कडवटपणा किंवा असं नरमपणा असेल तो निघून जाईल आणि तूप त्याच्यामध्ये छान मुरेल आणि त्याला एक वेगळीच चव येईल तुपाची. म्हणून आपण सगळं तुपामध्ये थोडंसं भाजून घेतलेलं आहे. हे बघा आता हे जास्त आपल्याला भाजायचे नाही आहे, नॉर्मल आपण हा तूप शोषेपर्यंतच आपण हे असं 2-3 वेळा खालीवर करून घेणार आहे. बघा बस आता मी हे काढून घेते आहे. हे बघा परातीत आता इथे मी हे सगळं साहित्य घालून घेते. ते आता थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे मी. याच्यात आपण आता गूळ आहे ते बारीक करणार आहे. हे अर्धा किलो आहे तूप आणि अजून त्याच्यामध्ये मी अर्धा किलो घालते आहे. हे बघा तूप छान असं बारीक करूनच घ्यायचं आहे, खडे राहायला नको, म्हणून आपण किसून किंवा तुम्ही चाकूने बारीक करून घेऊ शकता. हे बघा हे 1 किलो तूप आहे, गूळ आहे ते मी असं बारीक करून घेतलेलं आहे. आता हे विरघळेपर्यंत तूप आपल्याला हे नाही करायचं आहे, त्याचं पाक नाही करायचं आहे, फक्त नॉर्मल तो सगळा वितळला पाहिजे तिथपर्यंतच आपल्याला तो गरम करून घ्यायचा आहे तूप गूळ. हे बघा खाली लागायला नको म्हणून आपण त्याच्यामध्ये तूप घालून घेतलेले. बारीक गॅसवरच आपल्याला हे बारीक छान वितळवायचं आहे. तुम्हाला मी दाखवते हे वितळ. हे बघा आता आपण हा 1 ते 1.5 किलो गूळ घेतलेला आहे, तो छान आता हे बघा असा वितळवलेला आहे. याच्यात खडे न राहिले पाहिजे, त्याच्यासाठी आपण हा एकदम बारीक याच्यावर असा वितळून घ्यायचा आहे, पातळ करायचा आहे. आणि आपल्याला याचं पाक नाही करायचं, फक्त पातळ होण्यापुरताच आपण गॅस चालू केलेला आहे. आता हा गॅस बंद करून घेऊ आणि आपण हे जे मिश्रण केलेलं आहे, डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ, मेथी, आळीव, तीळ,
सगळं जे आपण घेतलेलं साहित्य आहे ते आता मिक्स करून घेऊ आपण। हे बघा गरम आहे म्हणून मी चमच्यानेच मिक्स करते। याच्यातच आपण ही जी खसखस घेतली ती आपण याच्यात सगळी घालून घेणार आहे। ती बारीक करून नाही घ्यायची आहे कारण लाडूला मग छान ते अशी अख्खी छान लाडूला असे दिसेल म्हणून आपण ती बारीक करून घेतलेली नाही आहे। हे बघा आता आपण हे छान सगळं साहित्य हाताने पहिले चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं गरम आहे त्याच्यामुळे थंड झालं का मग आपण हाताने मिक्स करून घेऊ। हे खोबरं आहे ते आपण भाजून घेतलेलं आहे, ते थोडंसं हाताने असं चुरून घ्यायचं आहे। मिक्सरवर बारीक केलं तरी चालेल पण भाजल्यामुळे ते हाताने बारीक होते, जास्त बारीक नाही करायचं आहे। लाडवामध्ये खोबरं दिसलं पाहिजे म्हणून आपण फक्त हाताने ते असं चुरून घेतो आहे। हे बघा आणि आता आपण हे सगळं ह्या साहित्यात मिक्स करून घेऊ। तर सगळं साहित्य आपण इथे घातलेलं आहे, आता हळूहळू आपण मिक्स करून घेतो आहे। हे ड्रायफ्रूट आणि डिंक बारीक करून घेतलं होतं दोन्ही, ते पण आपण ह्याच्यामध्ये आता मिक्स करू। आता हे खालीवर आपण 5 ते 10 मिनटं सगळं एकजीव करून घेणार आहे। गरम आहे म्हणून आपण चमच्याने करतो आहे, थंड झालं का आपण हाताने करून घेणार आहे। तोपर्यंत आपण चमच्याने हे मिक्स करून घेऊ। सगळे साहित्य छान सगळे मिक्स करून घ्यायचे आणि ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि तुम्ही काही जिन्नस आहेत जसं की उडदाची डाळ, अळीव, तांदळाचं गव्हाचं पीठ, हे तुम्हाला कमी जास्त प्रमाणात जेवढं लागेल तेवढं एक लहान वाटीचं माप घ्या, त्याच्यामुळे जास्त तुम्हाला जेवढे लागतील तेवढे लाडू तयार होतील। आणि थंडीमध्ये हे लाडू आवर्जून करून खा, कसे वाटतात ते मला सांगा। तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या पण मला कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत जा। तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। हे मी आता मिक्स करून घेते आहे। हे बघा आता आपण हे सगळं साहित्य हाताने मिक्स करतो आहे, पूर्ण खालीवर जेवढे काय असेल तेवढं आपण व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे। हे बघा कशी आपण खसखस वरून टाकल्यामुळे ती दिसते बघा मस्त। सगळे जिन्नस आपण एकदम छान बारीक केलेले तुपामध्ये तळून भाजून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे याचा स्वाद खूप छान म्हणजे सेंट खूप छान येते, वास। हे बघा आता आपण ह्याच्यात जे गूळ वितळवलेलं आहे ते घालून घेणार आहे। गूळ गरम आहे त्याच्यामुळे पहिल्यांदाच हे सगळं मिक्स करून घेते आणि नंतर मग त्याच्यावर गरम गूळ टाकून आपण लाडू वळून घेणार आहोत। तुम्हाला जर माझा चॅनल आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगत चला। हे बघा हे असं तर सगळं माझं मिक्स करून झालेलं आहे। कुठे गुठळ्या राहिल्या असतील तर त्या पण हाताने व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहे म्हणजे एकत्र सगळं होऊन जाईल। हे असं घाई करायची नाही, लाडू हे खूप हळूवार आणि छान बनवले जातात, त्याच्यामुळे बारीक गॅसवरच सगळं पदार्थ जे आहेत साहित्य बारीक गॅसवरच ते भाजून किंवा तळून घ्यायचे। किती छान कलर आलेला आहे बघा। हे असं खालीवर करून घ्या नाही तर खालचं पण राहून जाईल, ते कुठे मिक्स करायचं। मेथी तुम्ही जर भिजवून ठेवली तरी चालेल किंवा डायरेक्ट आता मी कशी बारीक करून ती तुपामध्ये भाजून तळून घेतलेली आहे तशी केली तरी काही हरकत नाही। 2-3 दिवस लाडू मुरल्यानंतर मेथीचा करवटपणा लागत नाही। तुम्ही एकदा असे करून बघा। आमच्या गावाला तर मेथीचे लाडू करायचे बोलले तर 1 किलो मेथी वापरतात आणि बाकीचे जे साहित्य आहे ते एकदम कमी प्रमाणात घेतात, पण मेथीचे लाडू म्हटल्यावर मेथी जास्त वापरली जाते। आपण तरी लाडू करताना मेथी कमी वापरतो आणि बाकीचं साहित्य जास्त वापरतो। आता आपण हे बघा तूप अजून थोडंसं गरम करत ठेवूया हे बघा आणि मग आपण हे सगळं हे जे साहित्य आपण इथे कालवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे गुळाचा पाक जो केलेला आहे, पाक म्हणजे फक्त गूळ वितळून घेतलेला आहे, आपल्याला त्याला असं जाडसर नाही करायचं आहे। फक्त जे काही खडे वगैरे असतील ते आपण वितळून घेतलेले आणि तो आपण ह्या सारणामध्ये जे आहे लाडूचं तयार केलेलं आहे सगळं मिक्सचर त्याच्यामध्ये आपण ते आता गुळाचं पाक आहे तो टाकून घेणार आहोत आणि मग आपण तो परत मिक्स करून त्याचे लाडू वळून घेणार। आता एकदम छान मिक्स झालेले आहे सगळं। हे बघा किती छान कलर पण छान दिसतोय त्याचा।
आणि मकाने तुम्ही अवश्य टाका, मकाण्यामध्ये कॅल्शियम असतं, त्याच्यामुळे मकानेही खाल्ले पाहिजे. मकाण्याची खीर पण मी बनवून दाखवेन. तुम्हाला जर खीर बघायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, मी तुम्हाला मकाण्याची खीर कशी बनवतात ते बनवून दाखवेन. हे बघा, आता आपण हा जो गरम केलेला गूळ आहे तो आता याच्यामध्ये ओतून घेणार आहोत. हे बघा, हळूवार ओतायचं आहे कारण गूळ खूप गरम झालेला आहे. हाताला जर बसला तर फोडच येईल, म्हणून सावकाशपणे गूळ तुम्ही याच्यामध्ये घालून घ्या. हे बघा, आपण आता याच्यात गूळ घालून घेतलेलं आहे. हळूवारपणे चमच्यानेच मिक्स करायचं आहे कारण गूळ खूप कडक गरम झालेलं होतं, त्याच्यामुळे आपण हे चमच्यानेच कालवून घेतो आहे. आणि शक्यतो तुम्ही हिवाळ्यात गुळाचा जास्तीत जास्त वापर करा. गुळाचेच लाडू तयार करा. साखरेपेक्षा गुळाच्या लाडवाला जास्त टेस्ट येते आणि हिवाळ्यात गूळ खाल्ला पाहिजे म्हणून गुळाचेच लाडू तयार आपण करतो. हे बघा, छान आता थोडं गरम आहे. थंड झाल्यावर मी तुम्हाला याचे लाडू वळून दाखवणार आहे. तोपर्यंत मी हे असं कालून घेते. हे बघा, आता आपण गूळ आणि सगळं मिक्स केलेलं आहे हे असं. आणि आता हे थोडं गरमच आहे, गरमच आपल्याला लाडू वळायचे आहेत. थंड झालं तर याचे लाडू वळले नाही जाणार, म्हणून जेवढं होऊ शकेल तेवढं आपण असं गरममध्येच लाडू वळून घेणार आहे. साईज तुमच्या ह्याच्याप्रमाणे घ्या, लहान मोठी, तुम्हाला जसा लहान लाडू मोठा लाडू आवडत असेल त्याप्रमाणे. हे असं, हे बघा, हा असा आपला मेथीचा लाडू बघा किती छान तयार झालेला. वरती खसखस दिसते याला आणि आळीव पण दिसत आहे त्याच्यावर. हे बघा, छान जेवढा दाबून जोर प्रेस देऊन असा आपण हा लाडू तयार करायचा आहे. आणि हे लाडू 2-3 दिवस मुरत ठेवले असेच आणि नंतर खायला घेतले तर खूप टेस्ट एकदम वेगळी आणि छान लागते. बघा, तर मी तुम्हाला अजून दाखवते करून. पटापट हे लाडू वळले जातात. खायला पौष्टिक, शरीराला पण एकदम छान. त्याच्यात आपण साजूक तूप वापरलेलं आहे आणि गूळ. हिवाळ्यात हे लाडू खाल्लाच पाहिजे प्रत्येकाने. जास्त नाही पण थोडे तरी बनवून घ्यायचे. आणि हे लाडू आपण रोज एक लाडू दुधासोबत किंवा असा खाल्ला तरी चालेल. हे बघा किती छान तयार झालेला आहे लाडू. असे आपण मी तुम्हाला दाखवते 4-5 तयार करून लाडू. थोडंसं तुम्हाला वाटलं की लाडू वळत नाही आहे आपला, तर तुम्ही याच्यामध्ये थोडं तूप गरम करून परत याच्यात घालू शकता, जेणेकरून मग लाडू पटापट वळले जाते. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही कमेंट्स असतील तर मला सांगत जा. आणि माझे रेसिपी तुम्हाला कशा वाटत आहे कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. हे बघा, हा असं लाडू असतो. खसखस आपण बारीक न करता अशीच टाकलेली, त्याच्यामुळे ती लाडवावर अशी खसखस दिसते बघा सगळीकडून. खूप छान वाटतं. खूप पौष्टिक आहे कारण आपण याच्यात ड्रायफ्रूट वगैरे टाकलेले आहेत. मकाने, उडदाची डाळ, तूप, गूळ. एक लाडू खाल्ला तरी मस्त. सकाळी उपाशी पोटी दूध आणि एक लाडू घ्यायचा. आता तुम्हाला मी हे असेच सगळे लाडू करून दाखवते. आपला लाडू तयार झालेला. आता मी तुम्हाला दाखवते असे लाडू तयार करून. हे बघा, आपले आता मेथीचे लाडू तयार झालेले आहेत. बघा किती छान दिसत आहेत. असे हे लाडू आपण आता वळून घेतलेले आहेत. तुम्ही करून बघा, तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.